तर नमस्कार मित्रांनो, हा आहे बादल. तर ह्याला आपण थोडीशी गोट्यापासून थोडं दूरच जागा केली ह्याला. आता पहिला दिवस आहे त्याचा. त्याला आणून 2 तास झाले. त्याला थोडं सेट केलं आहे. त्याला आल्यानंतर पाणी दिलं होतं. तो 12 किलोमीटर पळत आलेला आहे. तर त्याच्यामुळे त्याला आल्यानंतर थोडंसं थंड होऊन दिलं. घाम वगैरे पूर्ण आला होता त्याला. थोडं थंड झाला. त्याला पाणी वगैरे पाजल्यानंतर त्याला खायला दिलं. मग खायला देऊन परत एकदा पाणी पाजलं आणि आता त्याला जरा फ्रेश वाटते. तो लोटला पण इकडं शेतात, थोडी लोळ्या पण घेतल्या त्याने. लोळा घेऊन थोडा फ्रेश झाला आणि आत्ता थोडं मस्ती करत होता. असं ह्याचं ना बादल आहे. मला तर काय ॲग्रेसिव्ह वगैरे वाटत नाही. थोडंसं मित्राने हँडल केलं. मी आतापर्यंत त्याच्या पाठीवर पण बसलो नाही, पण मित्र बसला तर घोडा चांगला आहे म्हटला तो. मित्र म्हणजे आपला भैडू बसला तर भैडू म्हणला घोडा चांगला आहे. आणि हा भीमथडी घोडा आहे ना, तर ह्यांची हाईट एवढीच होते. जास्तीत जास्त आणखीन तो 1 इंच वाढेल, त्याच्यापेक्षा जास्त काय वाढणार नाही. पण हे आपले गावठी घोडे असतात, तर हे नॉर्मल साईज त्यांची एवढीच राहते. ह्याचे वय वगैरे मला काय अंदाजे लागणार नाही ह्याच्या वयाचा वगैरे, कारण की मला त्याच्यातलं काय माहिती नाही. माझी पहिली वेळच आहे सांभाळायची. आपण फिमेल घ्यायला पाहिजे होती, पण मेलच भेटला. तर पण कलर वगैरे कसा आहे, मला तर कलर वगैरे छान वाटला ह्याचा. म्हणजे पांढरा टिपका नाही, कुठं पूर्ण काळाच आहे. पांढरा टिपका असायला पाहिजे होता त्याच्या चेहऱ्यावर किंवा एक पाय तरी, पण राहू द्या. ह्याला आता उद्याच्याला आपण धुवून वगैरे स्वच्छ करू. म्हणजे आज थोडंसं त्याला सेटल होऊ दे इथं, मग उद्याच्याला धुवू ह्याला. आता तुम्ही सांगा बरं, तुम्हाला कसा वाटला हा घोडा? त्याला काय ना, ह्याच्या अगोदर त्याची जास्त रायडिंग झालेली नाही ना, म्हणजे सवारी वगैरे झालेली नाही, तर त्याच्यामुळे थोडंसं मस्ती करतो आहे तो. बराच वेळ झाला तो मस्तीच्या मूडमध्ये. म्हणजे नवीन जागा तरी पण एवढी मस्ती करायला लागला आहे. पण छान आहे, वाहनांना वगैरे घाबरत नाही, काय नाही.